आखाती देशातील युद्धाचा परिणाम सर्वत्र दिसू लागलाय। अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसह आता पेट्रोलसाठी रांगा लागत आहेत। इचलकरंजी शहरात काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे ते तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते, तर सुरू असलेल्या पंपांवर पेट्रोल संपण्याच्या भीतीने पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती। पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली। जवळपास अर्धा पाऊण तास मी या लाईनमध्ये माझ्याबरोबर हे सगळेजण उभे आहेत। मी हातकणंगले इथं आलेलो आहे फक्त पेट्रोल टाकायसाठी। 7-8 पेट्रोल पंप पूर्णपणे बंद आहेत आणि हे जर लॉकडाऊनची स्थिती जर होणार असेल तर ती होऊ नये हीच एक इच्छा आहे, कारण की लास्ट लॉकडाऊनला आपण सर्वांनी किती त्रास भोगला हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे ही होऊ नये हीच इच्छा। गॅस टंचाई आहे, पेट्रोल टंचाई आहे, काय कामावर परिणाम काय होतो तुमचा? कामावर परिणाम म्हणजे जाता येणार नाही, नुकसान होणार लोकांना, परत ती मागची परिस्थिती नकोच आहे। त्यामुळं शक्यतो लॉकडाऊन आणि हे सरकारनं चांगला तोडगा काढावा आणि जे अफवा जर असेल तर ते अफवा कोणी ग्राह्य धरू नये, त्यावर चांगला उपाय योजना करावा। अर्धा तास तरी लागला पेट्रोल रांगेत उभारून याला आणि सर्वसामान्यांना गॅसचा तर फटका बसतच आहे। त्यातून आता छोटे व्यापारी, गाडवाले, स्टॉलवाले जे आहेत त्यांच्यावर तर जोरात फटका बसत आहे, तर याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे हे अपेक्षा। नुकसान आता माझा गाडा 20 दिवस झालं बंद आहे, त्यात आणि पेट्रोल टंचाई। मग आता काय परिवार आता काय तर छोटे मोठे आचार्य कुठं मिळाले, चुलीवर जेवण करायला मिळालं तर चुलीवर जेवण करतो, असं चालू आहे पोटपाणी। तर आता सर्वसामान्य, आता आमच्यापेक्षा तरी सर्वसामान्यांनी काय करायचं, गोरगरिबांनी कुठं जायचं, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, सुरक्षा काहीतरी लावली पाहिजे। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंपांवरील कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। पंपांवर निर्माण झालेल्या या गोंधळामुळे वाहतूक कोंडीची झाली होती।